आजपासून सुरू होतोय स्वामींचा शुभयोग. या 5 राशींचं भाग्य उजळणार. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आयुष्याच्या प्रवासात काही क्षण असे असतात की जणू संपूर्ण विश्व तुमच्या बाजूने उभं राहतं. एक अदृश्य शक्ती तुमच्या पाठीशी उभी असते आणि तुम्हाला जाणवतं, आता माझ्यासाठी काहीतरी खास घडणार आहे. आजपासून सुरू होणारा स्वामी समर्थांचा शुभयोग असाच आहे. हा फक्त ग्रहताऱ्यांचा संयोग नाही, तर स्वामींच्या कृपेचा दरवाजा उघडण्याचा क्षण आहे. विशेष शुभयोगाची सुरुवात. आजपासून चंद्र आणि गुरु यांच्या मिलनाने एक शक्तिशाली योग निर्माण होतो आहे. गुरु ज्ञान, संपत्ती आणि कृपेचं प्रतीक. चंद्र भावना, शांतता आणि सुखाचं प्रतीक. यांचा संयोग म्हणजे दैवी आशीर्वाद आणि भाग्याचा दरवाजा एकत्र उघडणं. या शुभयोगात स्वामी समर्थांची कृपा विशेष असेल. ज्यांच्यावर स्वामींचा हात आहे त्यांच्या आयुष्यात आजपासूनच एक नवीन अध्याय सुरू होईल. 1. वृषभ. संघर्ष संपून आनंदाची सुरुवात. गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही खूप प्रयत्न करत होता, पण यश थोडंसं लांब होतं. आता स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या वाटेला येणारे अडथळे नाहीसे होतील. कुटुंबात समाधान आणि आनंदाचं वातावरण. आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा. प्रेम संबंध अधिक घट्ट होतील, तर काहींचा विवाह ठरेल. अचानक मिळालेली संधी तुमचं आयुष्य बदलून टाकेल. हा काळ तुम्हाला फक्त यशच नाही, तर मनःशांतीही देईल. 2. सिंह. तेज आणि विजयाचा काळ. तुमचं व्यक्तिमत्व नेहमीच तेजस्वी असतं, पण गेल्या काळात परिस्थितीने थोडं मन खचवलं होतं. स्वामींच्या आशीर्वादाने आता तुमचा प्रत्येक प्रयत्न यशस्वी होईल. करिअरमध्ये मोठी झेप. वरिष्ठांकडून कौतुक आणि नवीन जबाबदाऱ्या. घरात आनंदाची बातमी. आरोग्य सुधारेल, मानसिक तणाव कमी होईल. तुमच्यासाठी हा काळ जणू विजय यात्रा आहे. 3. तुला. स्थैर्य आणि समृद्धीचा आशीर्वाद. तुला राशीच्या लोकांसाठी हा शुभयोग जणू सोन्याची संधी आहे. आर्थिक स्थैर्य मिळेल, नवीन गुंतवणुकीत फायदा. कुटुंबातील तणाव कमी होईल. घरासाठी चांगली खरेदी. वाहन, मालमत्ता किंवा मौल्यवान वस्तू. जुने मैत्री पुन्हा जुळतील आणि त्या लाभदायक ठरतील. या काळात तुम्ही घेतलेले निर्णय दीर्घकाळ फायदा देतील. 4. धनु. भाग्याचा उदय. धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ जणू स्वप्नपूर्तीचा आहे. शिक्षण, स्पर्धा परीक्षा, परदेश प्रवासात यश. व्यवसाय विस्तार आणि नवे करार. आरोग्यात सुधारणा. आध्यात्मिक साधना वाढेल, गुरुमंत्रात मन रमेल. तुमच्यासाठी हे दिवस जणू जीवनाच्या पुढच्या पायरीवर नेणारे आहेत. 5. मीन. मनोकामना पूर्ण. मीन राशीच्या लोकांसाठी हा शुभयोग अत्यंत लाभदायक. दीर्घकाळ जपलेली इच्छा पूर्ण होईल. वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल. प्रवासातून फायदा. अडकलेली रक्कम किंवा वारसा हक्क मिळेल. हा काळ तुम्हाला फक्त भौतिक सुख नाही, तर आध्यात्मिक समाधानही देईल. हा शुभयोग काही दिवसांसाठी आहे, पण त्याचे परिणाम वर्षभर जाणवतील. स्वामी समर्थ सांगतात, विश्वास ठेवा, प्रामाणिक राहा आणि आपल्या कर्मानेच या कृपेचं सोनं करा. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.